पेठ तालुक्यात नैसर्गिक शेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन. पेठ तालुक्यातील ग्रामपंचायत शिवसेतपैकी मोहदांड येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत आणि कृषी विभागामार्फत नैसर्गिक शेतीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आणि या कार्यक्रमात नैसर्गिक शेतीचे फायदे, रासायनिक खते, औषधी वनस्पतीपासून फवारणीसाठी कसा उपयोग केला जातो, उत्पादन खर्चात होणारी बचत, जमिनीची सुपीकता वाढवणे तसेच शेतकऱ्यांना होणारे आर्थिक लाभ याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पेठ तालुक्याचे कृषी विभाग प्रमुख पदाधिकारी श्री विनायक पवार, मंडळ कृषी अधिकारी श्री पंकज माळी, उपकृषी अधिकारी श्री संदीप पठारे, उपकृषी अधिकारी श्री प्रदीप देवरे, BTM आत्माश्री दीपक वाघेरे तसेच सहाय्यक कृषी अधिकारी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीच्या विविध पद्धतींबाबत सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास गावातील शेतकरी श्री छबिलदास आनंद पवार, श्री प्रकाशरामा पवार, श्री हेमराज पवार, श्री ज्ञानेश्वर भडांगे, श्री हनुमान पवार, श्री हेमराज गावंडे, श्री तुकाराम खाणे, श्री अंकुश पवार तसेच कामधेनू शेतकरी गटातील सर्व शेतकरी, कृषी सखी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीविषयी उत्साह दाखवून अधिक माहिती जाणून घेतली. भविष्यात ही शेती पद्धत स्वीकारण्याचा मानस व्यक्त केला. आज आपण आपल्या मोदांड या गावामध्ये राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत आज आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालय पेठ आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज शेतकरी प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. या शेतकरी प्रशिक्षणामध्ये आपण जैविक निविष्ठा निर्मिती कशा कराव्यात यासाठी आपल्याला KVKचे सायंटिस्ट आलेले आहेत आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत. आज आपण येथे आपल्या गावात दशपर्णी अर्काचं प्रात्यक्षिक आपल्याला करायचं आहे. तर या प्रात्यक्षिकासाठी आपल्या KVKचे जे शास्त्रज्ञ आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी सरांना विनंती करतो की आमच्या मोदांड गावातील कामधेनू शेतकरी गटातील शेतकऱ्यांना दशपर्णी अर्क निर्मिती करण्याचं प्रशिक्षण देण्यात यावं. सर्वांना नमस्कार, शुभ दुपार. आजच्या आपल्या कार्यक्रमाप्रसंगी तर मी मागच्या 9 महिन्यापूर्वीच आपल्या पेठ तालुक्यासाठी जॉईन झालो, परंतु काही गोष्टींमुळे मला JD ऑफिसला हजर व्हावं लागलं. आज पुन्हा एकदा नव्या दमात मी आपल्या पहिलीच विजिट जरी म्हटली तरी चालेल मोदांड आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपले मंडळ कृषी अधिकारी पवार साहेब, कृषी अधिकारी पात्रे साहेब, माळी साहेब आणि आमचे ह्या गावाचे कृषी अधिकारी वाघेरे साहेब आणि तुम्ही सर्व ग्रामस्थ आज एवढ्या वेळापासून तुम्ही उपस्थित आहात. आणि माळी सरांनी दिलेलं जे सेंद्रिय शेतीसाठी किंवा नैसर्गिक शेतीसाठी लागणारं ज्या निविष्ठा निर्मितीचं प्रशिक्षण आहे ते अतिशय तुम्हाला उपयुक्त होतं. खरं तर मी जास्त वेळ घेणार नाही. त्यातली अजून एक पुढची जी स्टेज आहे ती एकच तुम्हाला सांगेल की आपल्याकडे जमीन आहे, पाणी आहे आणि वातावरणात मोठी हवा आहे. जमीन, पाणी आणि हवा या तीनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वातावरण चांगलं असेल तर हवा चांगली राहते, जमीन चांगलं असेल तर येणारं पीक चांगलं येतं आणि पाणी जर चांगलं असेल तर कुठलेही आजार होत नाही. जे आपल्याला मूळ आजार जे होतात ते पाण्यापासून होतात. आपलं पाणी दूषित झाल्यामुळे काय झालं, आपण तेच पाणी जमिनीत दिलं, जमिनी दूषित झाल्या आणि जमिनी दूषित झाल्यामुळे जमिनीतून जो वायू बाहेर पडला त्यातून आपलं वातावरण पण दूषित व्हायला लागलं. मग या सगळं टाळण्यासाठी किंवा या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला निसर्गात मिळणाऱ्या उत्पादनापासून किंवा निसर्गात अवेलेबल उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून आपल्या जमिनीत वापरायच्या निविष्ठा तयार करायच्या. या निविष्ठांमध्ये या सगळ्या गोष्टी 10 गोष्टी सरांनी सांगितल्या. त्याच्याही पुढे अजून एक जमीन महत्त्वाची, म्हणजे आपलं उत्पादन देणारं साधन कुठलं, जमीन. जमीन आपल्याकडे काय मागते का? आजपर्यंत तुम्हाला मागितलं का? जमीन तुमच्याशी बोलली का? जमीन बोलते का आपल्या? उत्तर महाराष्ट्र नेटवर्कसाठी पांडुरंग विरार, सुरगाणा. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव. नंबर